मागेल त्याला सौर पंप या अतिशय महत्वाकांक्षी योजनेच्या पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रधान सचिव आभाष, आज एक अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे, कारण आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप, मागेल त्याला सौर पंप, मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होतीये। मला आठवतं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ऊर्जाची चर्चा होत असताना ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो आणि विशेषतः 2014 पूर्वी, त्यावेळी दर अधिवेशनात आम्ही आकडे वाचून दाखवायचो कुठल्या जिल्ह्यात किती पेड पेंडिंग आहे आणि कसे त्या ठिकाणी कनेक्शन मिळत नाहीयेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण पेड पेंडिंग क्लिअर करण्याकरता पैसे दिले आणि मग त्याचा आपण पाठपुरावा करायचो, किती झाले। पण मला असं वाटतं की आता तिथपासनं, म्हणजे रांगेत उभं राहण्यापासनं किंवा वाट पाहण्यापासनं तर तुम्ही मागा, आम्ही तुम्हाला तात्काळ देऊ, असं मागेल त्याला सौर कृषी पंपापर्यंतची ही अतिशय महत्वाची वाटचाल आपण केलेली आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून ही अतिशय महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी सुरू झाली। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी आभार मानतो की त्यांनी कुसुम सारखी योजना आणली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळाला। महाराष्ट्रात विशेषतः आपण अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की 30% हे केंद्र सरकारचे, 10% हे लाभार्थ्याचे आणि उर्वरित 60% हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतो। आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करता 5% केवळ लाभार्थ्याकडनं घेतो। म्हणजे 95% पैसा हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देते। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, एकीकडे रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाहीये वर्षानुवर्ष, म्हणजे मला आठवतं की अनेक वेळा तर 3-3 वर्ष लोकांना पंप मिळालेले नाहीत, पण आज तात्काळ आपण त्या ठिकाणी तो पंप देणार आहोत। पंप मिळाल्यानंतर अर्धे दिवस रात्री वीज, अर्धे दिवस सकाळी वीज, त्यामुळे रात्री बेरात्री पाण्याची सोय करा, यातनं मुक्ती मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिवसाच ही वीज मिळणार असल्यामुळे अतिशय रिलायबली त्यांना दिवसा हे काम छान त्यांच्या शेतामध्ये करता येईल। आणि सगळ्यात महत्वाचं, आता तर ठीक आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घ्यायचं नाही असा निर्णय केलाय, पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर साधारणपणे जन्मभराकरता पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये।